जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यानं आज भंडारा गोंदियामध्ये रास्ता रोको केलेला आहे. म्हणजे कुठंतरी एक महिला लाभार्थ्यांचा उद्रेक आता समोर यायला लागलेला आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांचा हप्ता खात्यामध्ये आला नव्हता. याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करायला मंजुरी दिली आणि हप्ता वितरित केल्यानंतर हप्ता सुद्धा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता. मग या महिला लाभार्थी नेमक्या अपात्र करण्यात आलेले आहेत का, कोणत्या कारणास्तव हप्ता वितरित करण्यात आला नाही, याचं कुठलंही कारण समोर न आल्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यात लाडकी बहीण योजना राबवली जात असताना योजनेची केवायसी प्रक्रिया करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती. याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पार पाडलेली होती. मात्र ही केवायसी प्रक्रिया पार पाडत असताना याच्यामध्ये दिलेली जी काही उत्तरं होती त्या उत्तरामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होते. बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना पूर्वी केवायसी केल्यामुळे दुसऱ्या वेळेस जी काही नवीन केवायसी आणली त्याच्यामध्ये केवायसी केलेली नव्हती. दुसऱ्या वेळेस जी काही केवायसी सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिला लाभार्थ्यांना उत्तर देत असताना संभ्रम निर्माण झालेला होता. आणि अशा प्रकारे आता केवायसी चुकली म्हणजे केवायसी मध्ये घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे का याचं हो उत्तर दिल्यामुळे सुद्धा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता ही चुकलेली केवायसी दुरुस्त होणार का? बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेलीच नाही. मग आता केवायसी न झाल्यामुळे सुद्धा हप्ते आलेले नाहीत. मग हे हप्ते आता बंदच राहणार का? पुन्हा केवायसी कधी होणार? अशा अनेक सारे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरीच कारणं सांगितली जात आहेत की आधार सीडिंग हे ते वगैरे वगैरे. आता रेग्युलर हप्ते सुरू असताना आधार सीडिंगचा वगैरे नवीन प्रश्न येतच नाही. याच्यामध्ये फक्त एक महत्वाचं असं कारण जे आहे ते म्हणजे ज्या महिला लाभार्थ्यांकडून केवायसी करत असताना तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी कार्यरत आहे का याचं हो उत्तर दिल्यानंतर त्या लाभार्थ्याचा अर्ज पडताळणीमध्ये गेलेला आहे. आता तो केवायसी चुकली म्हणजे केवायसी मध्ये उत्तर दिल्याबरोबर हा अर्ज अपात्र करण्यात येणार आहे का? तर नाही. अशा प्रकारचं कुठलं स्पष्टीकरण देण्यात आलेलं का? नाही. आणि याच्या संदर्भातील चौकशी ही सरकारला या विभागाला करावी लागणार आहे. आता याच्यामध्ये उत्तर देत असताना चुकलं म्हणून लगेच बाद तर केलं जाणार नाही. परंतु या केवायसी मध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा याच्या संदर्भातील पडताळणी करण्यासाठी सरकारला आता एक आपलं ताकद पूर्णपणे पणाला लावावी लागणार आहे. कारण आपण पाहिलं तर विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील या महिलांचे कागदपत्र घेण्यासाठी सांगण्यात आलेला जो काही एक निर्णय होता त्या निर्णयाचं त्या आदेशाचं सुद्धा कुठं ग्रामपंचायत स्तरावरती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पालन करण्यात आलं नाही. अशी बरीच सारी कागदपत्र शासनापर्यंत पोहोचलेली नाहीत. त्याच्यामुळे काही लाभार्थी या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आता आपण नोव्हेंबरमध्ये पाहिलं होतं की निधीची उपलब्धता नसल्यामुळे सुद्धा एक अंशतः वाटप करण्यात आलेलं होतं. मग आता त्या अंशतः वाटप मधलं बाकी राहिलेलं वाटप पुढे करण्यात येणार आहे का, त्याची काय परिस्थिती, याची उत्तरं ही सगळी एक गुलदस्त्यात आहेत. आता सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे आचारसंहिता सुरू असल्यामुळे याच्या संदर्भात कोणाला स्पष्टीकरणही देणं शक्य नाही. आता याच्या संदर्भात टाकण्यात आलेल्या आरटीआयची उत्तरं येतील आणि खरोखर जी काही आकडेवारी ती आकडेवारी समोर येईल. मात्र आता याच्यामध्ये केवायसी जर समजा चुकली असेल तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणात जसं आज हप्ता आला नाही म्हणून रस्ता रोका झाला तसाच केवायसी चुकल्यासाठी सुद्धा कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिला येऊन धडकत आहेत. हप्ता आला नाही म्हणून मोठ्या प्रमाणात विचारणा करत आहेत. या पार्श्वभूमीवरती प्रशासनाला शासनाला केवायसीच्या दुरुस्तीची ऑप्शन द्यावे लागणार. आता पुढची केवायसी कधी सुरू होणार आहे तर पुढची केवायसी ही शासन निर्णयानुसार जून 2026 मध्ये सुरू होणार आहे. मग आता या परिस्थितीमध्ये जर समजा केवायसी चुकल्यामुळे जर महिला लाभार्थी या पडताळणीमध्ये टाकल्या किंवा त्यांना जर काही अपात्र करण्यात आलं तर त्यांना जून पर्यंत पुन्हा हप्ते बंद होणार का? अशा अनेक सारे प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात प्रशासनावरती आणि शासनावरती दबाव बनत आहे. जर तुमचा हप्ता आलेला नसेल तर शांत बसू नका. जवळच्या आपल्या पंचायत समिती महिला बाल विकास विभागामध्ये संपर्क करून हप्ता का आला नाही याचं योग्य ते कारण विचारण्याचा प्रयत्न करा. आता 1-2 महिलाला तिथं दाद देणार नाहीत. आपल्या गटातील काही महिला असतील तर त्या महिलेच्या माध्यमातून विचारणा करावी लागणार आहे. केवायसी जर चुकलेली असेल तर त्याच्या संदर्भातील लिखित देण्याचा प्रयत्न करा. त्याची जर काही पडताळणी वगैरे होणार असेल तर ते त्यांच्या स्तरावरती पडताळणी करतील आणि या चुकलेल्या केवायसीला दुरुस्त करण्यासाठीची मागणी जर मोठ्या प्रमाणात गेली तर महिला लाभार्थ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे. एकंदरीत राज्यातील गोरगरीब महिला लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राबवली जाणारी ही योजना, या योजनेच्या जीवावरती नगर परिषद, नगरपंचायत, या योजनेच्या जीवावरती महानगरपालिका आणि याच योजनेच्या जीवावरती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जात आहेत, पार पडल्या जात आहेत आणि त्या जिंकल्या जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर या लाडक्या बहिणींचा एवढा मोठा जर आधार मिळत असेल
आणि त्याच लाडक्या बहिणी जर अशा छोट्या मोठ्या कारणासाठी जर नाराज होत असतील किंवा त्यांना जर मनस्ताप दिला जात असेल तर ते कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे शासनानं याच्या संदर्भातील स्पष्टीकरण द्यावं आणि केवायसीच्या दुरुस्ती असेल किंवा न वितरित झालेले हप्ते असतील याच्या संदर्भातील महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं हीच या ठिकाणी एक माफक अपेक्षा आहे. तर हप्ते जर आलेले नसतील तर तात्काळ आपल्या हप्त्याच्या विचारणा करायला सुरुवात करा. त्याच्या संदर्भातील जे काही लेखी अर्ज असतील, केवायसी दुरुस्तीच्या संदर्भातील जे काही लेखी अर्ज असतील ते देण्याचा प्रयत्न करा. आधार सीडिंग, बँक सीडिंग ही अशी कुठलीही कारणं या ठिकाणी दिसून येत. याच्यामध्ये एक मोठं कारण समोर आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पुरुष लाभार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. अशा प्रकारचे एक मध्यंतरी त्याच्या संदर्भातील तक्रार प्राप्त झाली. बऱ्याच साऱ्या एकाच मोबाईल नंबरवरती भरलेले अर्ज, एकाच मोबाईल नंबरची लिंक असलेली बरीच सारे अकाउंट हे पूर्ण संदिग्ध स्वरूपामध्ये आहेत. अशा अकाउंटची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे देखील काही महिलांचे हप्ते आलेले नाहीत. अशा महिला लाभार्थ्यांना सुद्धा कुठे ना कुठेतरी आता प्रशासनापर्यंत, महिला व बालविकास विभागापर्यंत पोहोचावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं आज भंडारा गोंदियामध्ये महिलांचा उद्रेक दिसून आला त्याचप्रमाणे जर महिलांच्या तक्रारी कुठं कुठं दिसून आल्या तर शासन याच्या संदर्भातील योग्य ती पावलं उचलू शकतं. धन्यवाद.